आम्हाला आमच्या पाहुण्यांचा पाहुणचार करू दे. तात्या, या पोरीची नजर सांगतीये पोरगी किती भाबडी येते. खर तर हिला इथं सोडून जाणं जीवावर आलंय रे. पण हक्काचा आदेश आहे ना, नाही तर या पोरीला वाचवण्यासाठी तुला इथं उभा फाडला असता मी. पण काय करू शकतो का तू? नाही ना. मग कशाला आपला रगात आठवतोयस? जा जा. काय झालं चंद्रकलेचं आणि तिच्या मुलीचं? तिच्या बाळणपणात त्या दोघीही मेल्या, मला एवढंच माहितीये. गेली 20 वर्ष मी हेच ऐकतोय. मला खरं काय ते ऐकायचंय. मला जे माहितीये ते मी तुम्हाला सगळं सांगितलंय. आता यापेक्षा वेगळं काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? ठीक. तर मग नारायणीची शपथ घेऊन सांग की तू जे बोलतेस ते खरं आहे. नारायणीची कशाला? स्वतःची शपथ घेते ना. नाहीतरी तुम्ही माझ्यावरती कायम आरोप करताच की मला स्वतःहून प्रिय दुसरं काहीही नाही. मला छान माहितीये तुला सगळ्यात जास्त प्रिय काय ते, म्हणूनच सांगतोय नारायणीची शपथ घेऊन सांग खरं काय आहे. नाही घेणार मी तिची शपथ. नारायणीची शपथ घेऊन खोटं बोलायची भीती वाटते ना? का माझी परीक्षा घेताय? जिच्यासाठी जगावं अशी एकच व्यक्ती उरली माझ्या आयुष्यात, आणि ती म्हणजे माझी मुलगी. नाही घेणार मी नारायणीची शपथ. तुझ्या नकारातच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मी पाया पडते तुमच्या, पण ह्या पोरीला नका हात लाव. ज्या ज्या वेळी तुम्ही हिला हात लावलाय ना, त्या वेळेला काहीतरी घरात अनर्थच घडलाय बघा. कारण त्यावेळेला गजासारखा नवा खेळाडू होता. उसळणाऱ्या चेंडूचा अंदाज नाही आला त्याला. पण आता खेळाडू मी आहे. चेंडू हातातनं सुट्टा सुट्टाच मला त्याचा टप्पा कळतो. नॅन्स, मला वाटतं तुझ्या मामाला आनंदी बद्दल कळलंच होणार. आनंदी कुठे आहे? कारण बाहेर सुंदर आलाय. आज कसंही करून आनंदीला बाहेर काढलंच पाहिजे. चल. काय रे पंढरी, अरे असं रडायला काय झालं? आनंदी गेली. अक्काने तिला तात्याच्या वाड्यावरती पाठवलंय. काय? म्हणजे तात्यासाहेब ती पोरगी आता हमखास आपली? कायदेशीररित्या 10 लाख रुपये देऊन खरेदी केलेली. आता तो गोरख आला तर त्याला म्हणायचं 10 लाख रुपये टाक आणि घेऊन जा. अहो कसं बोलताय साहेब? आता 10 लाख रुपये का त्याला कमी येतोय? आणणार कुठून? आणणार कुठून? कारण तिजोरीच्या चाव्या अक्काच्या कमरला. आता त्या चाव्यांसाठी मारामारी होणार. आपण फक्त बघत राहायचं. काय काम होतं? पैसे संपले की काय? आता तुमच्या पोरीच्या चॉकलेट आणि बिस्किट मध्येच ते पैसा संपला. मी ते फोन केला होता ते छोकरीच्या स्कूटरसाठी. स्कूटरचा लायसन्स कुणाच्या नावाने काढणार आहात? माझ्या नावाने आणि कोणाच्या नावाने? बाप म्हणून मी माझ्या नाव दिलंय. आता पैसा तुम्ही पाठवणार होता ते पाठवला नाही, म्हणून छोकरी कॉलेजला जात नाही, घरी बसून आहे. मी पैसे पाठवण्याची व्यवस्था करते. नाही नाही, तुम्ही पाठवायची जरूर नाही. मी स्वतः तुसगाव मध्ये आलाय ना. तुमच्या शुभ हाताने पैसा घेते बघा मी. तुसगावात आलायत? बरं आहे, मला सुद्धा तुम्हाला भेटायचंच आहे. म्हणजे पैसा तुम्ही एकदम तयार ठेवलाय? हो, लवकर या. सगळे पैसे एक रकमीच देते तुम्हाला. बहू सारू कर्યું બેન. આવજો.